चल गाडी लावली तिकडे खाली पण गाडी नाही काय अडचण मला विचारता का तुम्ही नाही तुम्ही बघायचं ना ते मारते गाडीला दगड बिगड एक नाही तर काय तुझ्यामुळे व्हायचं, काय राहू द्या. म्हणता सोडून तुम्हाला तर ना कुठं फिरायला जायचं म्हणलं की गाडीची काळजी आलो ना कशाची फिरायला काळजी आलो ना बघ 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 करू नको आता चल हा. गपचीप लय पायऱ्या दिसतात बाबा वरती तर मग चांगलंय ना उलट हो का लय पायऱ्यात माझ्याच्याने काही चढणं व्हायचं नाही एक काम करा तुम्ही मला उचलून घ्या हे पाय तिकडे तिकडे घेतात जिजुरी मध्ये आता कवर तुला उचलून घ्या काय लहान मी नाही बाई तू चल गपचीप मग जेजुरी मध्ये उचलून घेतलं तर मग इथं काय होतंय हा. उचलून घ्यायला उचलून नाही काय नाही माझे मीच पाय दमलोय दुखते आधीच. ना खुशाल दमलोय गाड्या आता मीच लय दमले किती पायऱ्या आहेत बघ ना या मग आता देवाला करू यायचं आता? म्हणलं काय सहजासहजी देव भेटतो का? दर्शन घेऊ कुठेतरी बसू गाड्या आधी हा. बरं का चला चल मस्त दर्शन झालं आहे ना चल इकडे जाऊ पाठीमागं फिरायला फिरायला पण आहे का इथं चल इकडे ना पाठीमाग मस्त आहे फिरायला हा ना तिथे जाऊन बसून निवांत आपला बर गाडी घेऊन जावं लागेल पण चल बाकी दर्शन कसं काय झालं मग मस्त झालं हा दर्शन हा ना आणि गर्दी नाही असं असे आपण जर एखादा सणवार बघून आलो असतो ना मग लय गर्दी असते. गर्दी असते त्या दिवशी हा असं मध्येच यायचं दर्शन वगैरे घ्यायला भारी वाटलं ओ इथंच थांबा तिला भारी अरे काय भारी. घसरगुंड्यात तिथं तिकडे पुढे बसला असं जाऊन नाही नाही घसरगुंड्यात चला ना एकदा बघू कसं वाटतंय घसरगुंडी खेळायला तू काय लहान आहे वरे हा आम्ही लहान व्हायचं असतं असं लांब आल्यावर आपण ते तुझ्या वाजण्याने मोडायला बसले लहान पोरांचं आहे ती हा माझ्या वाजनाने लागलं मोडायला मग एवढी जाड नाही वरती हो का इकड नाही इथं बसू ऐक माझं इथं खाली बस नाही चला तू खेळ मी तुला खालून कॅच करतो नको नको या हा या वरती बघा ना हे लहान पोरांचं आहे बाळा ती असू द्या मस्त वाटतंय फोटो काढतो खालून मी नको नको फोटो काढतो ना खालून असे तुम्ही या ना नको मग मी नाही एकटी. जा मी उतरत नसते येडी आहे का काय हा मी उतरणारच नाही मग मी इथेच बसून राहील पटकन अगं बाळा खवळण कोणी तरी आपल्याला लहान पोरांचं आहे ती कोण नवीन दिसतंय जा तू खाली जा ती पोरगी तर बालिशात दिसते ये इथं वरती बसू मस्त पैकी ये ना मग त्याच्यामध्ये म्हणतो लहान बाळांचं आहे ती लहान पोरांचं आहे इथं बस असं मस्त पैकी नको कशी द्या या डेवणीच करते तू काय लहान मी नाही होय किती भारी दिसती ना हा मस्त आहे मस्त आहे लवरती आलोय आपण है ना डोंगरावर मस्त हा बघ काहीतरी खायला आणायला पाहिजे कोल्ड ड्रिंक विल्ड ड्रिंक्स आता खायला काय आणताय तहान लागली मला माहिती आता का मग आता तहान लागली मग आता काय करायचं तर पाणी हे करू का? इकडं बघ ते मुंबईला दाखवलं ना आपण फिरायला गेलो भेळ वगैरे आणले असते ना मस्त तिथं खात बसलो असतो पोरं पण येतं मला खायचे ए लयला खाली ते जाताना 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 हा. जाताना जाऊ हा मस्त पैकी अरे जाताना किती वाटायला नाही तर विकत घेऊ नक्की ना हा मस्त पैकी. मस्त छान वातावरण आहे असं मस्त पण येतं लय तहान लागली मला खाली सोनं पाहिजे पाणी जुगाड होणार आहे बघ आपलं संध्याकाळचं नियोजन फक्त मला तर वाटतं कुठं उद्या करीत बसतो कष्ट करण्यापेक्षा इकडे येऊन माळाला बसतो गोळ्या मारल्या
हे दोघ जण काय करते ही महत्वाची गोष्ट आहे. आले असतील देवीचे पाय पडले असतील इकडे फिरायला आले असतील तिकडे त्यांना टाइम भेटत नसेल. बघू आपण. ऐक की, आपण पाठलागच करू कुठे जातं काय करू कार्यक्रमचाच आजचा आपल्याला नियोजन झालं पाहिजे सगळं बघ. त्याला काय तुला काळजी करू. आता काय करू बसले तिथं इथून जाते तिकडे आपण तिकडे जाऊ पाठी तिकडं जाऊन थांबून चल. ऐक ना बाळा आपण अजून थोडं तिकडे जाऊ ना फिरायला. इथे जाता काय कवर थांबायचं हा तिकडे तिकडे बघू काय खायला बिला भेटतंय का मस्त चल चल आम्ही चल त्यांना फोन घेऊन नको. जा तू घसर मी जातो खाली हा काय बावटाने करती या लहान पोरावानी. तिकडे जाऊ जरा पुढं हा चल. मजा आली हा पळू नको ना. ए बाबा आणि थांब. ए बाई थांब. तिकडे कुठं चालली मग ऐक ना आली ना तुला इकडे चल ना बाळा. कुठं चल इकडे नाही इकडे चल ना. नाही यास करते तू चल इकडे. दम लागला. हे थांबायचं जरा वेळ हा हा मस्त वातावरण निवांत कोण नाही काय नाही. बस इथं बसू झाडाखाली मस्त पैकी. बसायला टाकलं असते बस मला वाटलं मला जागाच नाही. ठेवली तुला जागा आता काय पाहिजे मग कोण असती काय नाही हा काहीच नाही. बरं वाटलं पण फिरून हा परत म्हणू नका 2-4 वर्ष पुढे जायचे म्हणून. काय मग 2-4 वर्ष पुढच्या महिन्यात जायचंय परत फिरायला. दररोज महिन्याला यायला पाहिजे काय ना हे काय नवस केलाय का कुठं. मग सांगितलं होतं मी आधी मला फिरायला आवडतं म्हणून. आपलं हा मग कधी पैसे नसत्यात कधी असत्यात मग त्या टायमाला जायचं असतं. मग अजून महिने जायचं. बरं दर महिन्याला सुट्टी द्यायला ती काय माझ्या सासरीची कंपनी काय हा माझ्या बाप कंपनी टाकून नाही बसलेला. मग दर महिना सुट्टी नाही भेटणार ना मला. ज्या दिवशी मग सुट्टी अशी जून आली का 1-2 दिवसाची मग जायचं फिरायला. आणि वाटलं इकडे जाऊ दर महिन्याला मस्त वातावरण आहे. पुढच्या वेळेस काय करू जेवायला मी आणू सोबत. भाकरी करून आणते मी घरून. भाकरी नाही म्हणतो तुला मी असं हॉटेलमधून पार्सल आणू ना मग. हा असं काय पाणी बिणी आज बघ बरं पाणी नाही तर किती तारांबळ झाली मला लय वेळची ताण लागली ती. फार खाली आल्यावर पाणी पिलो आपण आहे का नाही. दरवेळेस इथंच का वेगवेगळ्या ठिकाणी जायचं. हे जवळ आहे आपल्या घरापासून म्हणून आपलं यायचं. देवीचं बी मंदिर आहे पाया बी पडणं होतंय फिरणं बी होतंय. मग दर आठवड्याला येत जाऊ. दर आठवड्याला नाही तर मग पार रोजच येऊ. माझं जवळ आहे ना. हा जवळ आहे. अरे पण त्याला बी सुट्टी लागते ना. बरं, जाऊ फिरायला द्या. जायचं. आज ते सुट्टी घेतली नाही आपलं बरं रोजचंच आहे. मग काय करायचं. काय मग मला असं वाटतं की आपण नाही का गोव्या फिरायला फिरायला जाऊ. असं प्रेमाने कधीतरी बोलत जाऊ. आणि गोव्याला इतके लवकर काय गोव्याला आता मध्ये माग बी तिकडे लोणावळ्याला जाऊन आलो आपण. आता लगेच इकडे आणि वरून मध्ये दर मायाला बी फिरायला यायचं. आणि आका महापागार इकडेच जाईन असाच. हा? गेलं तर काय होते दुसऱ्या पण एवढं काय आहे का नाही खायला पियला काही लागतं का नाही आपल्याला. खायला लागतं. मग मी कुठं काय म्हणते. तू ग म्हणजे तुला असं लय जीव लावा लागा मग तू लगेच मला फार उधळायला लावती पैसे. पण जाऊ द्या उद्या शॉपिंगला जायचंय आपल्याला. तुला थोडस आता मला काय वाटतं अरे बघ दिसलं का समोर. हवच जाते निघून आपण काय करू गाडीची पहिली हवा सोडू म्हणजे त्यांना पाहिजे बियाणं आणि गावत्याला आपल्या तावडे 100% ती बघ ना गोळ्यात हात घालून बसले ती. चा कार्यक्रमच करावा लागतोय. हा लगेच लई पटत लगेच असलं म्हणलं की तुला लई पटत. मग आता काय करणार आहे. काय करणार आहे लगेच लागलं जी बळी लाल लाल गाळायला. अरे कधी आपलं आहे का कधी घावते का आज दोन्ही पण पैसे अरे ही बघायचं दुसरं काय. चल चल सगळे बघू पुढच्या आधी गाडी हळवा गाडीची हवा सोडून दे.
तू शॉपिंग आणि बिपिंग आता ठेव थोडं आता काम झालं बघू दे ना मला बघाच मग. कधी ते नंतर रोज मला जर कामात गुतीलं कधी बघायचं बरं नाही काम झालं बघायचं तेव्हाच. नाही मम्मी नाही मला घरातून हाकलून द्यायची ती म्हणजे तुझी बाई कोणी कोणी ओय, 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 ओय. झालं का का राहिलंय आणखी हा कोण तुम्ही? कुठला आहे रे तू हा कुठला आहे तू आहे आम्ही हा? जवळचे गावातले इकडे काय करतोय आमच्या इकडे फिरायला आलतो हा देवाला पोरगी कोण आहे बायको आहे माझी बायको हा कशावरून बायको आहे तुझी कशावरून म्हणजे हा कशावरून बायको आहे तुझी कुठल्या अँगल वरून तुझी बायको वाटते ती नवरा बायको आहे आम्ही अरे कुठल्या अँगल वरून पण लग्न झालं काय पुरावा आता काय अल्बम घरी देऊ फोटोचा अल्बम घरी आहे म्हणजे तू इकडे कसं काय आलाय सर देवाला काय यायचं नाही का काय काय करताय? ए हा अंगाला झटू नको ए, अंगाला नको झटू माझी अहो, तुम्ही ना मी बघत तिला बघ ए, 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 तिला काय करायचं? चाकरी ठोक. ए, कसं काय आला थांब रे मोबाईल फिरव काय आला तू इकडे कसं काय आलं तुमचं काय घर हा इकडे कसं काय तुमच्या घरी आलं कुणाला ए इकडे देवाला आलतो आम्ही देवाला? फिरायला. पण देवाला आला. इथं कसं काय येऊन बसलाय कसं काय बसलो पैसे म्हणजे? काढ. तुमची जागा आहे पैसे काय? पैसे काढ. काढ. पैसे काय पैसे नाही. काढतो अरे पुरीला घेऊन चाललो ए, ए, सर पुरीला घेऊन चाललो काय नाही करायचं माझी ए, तू तिकडे बघ रे, मी हिला घेऊन चाललो सोड. सांगतो बरं का? ए, पैसे देतोय कसं पैसे देतोय पैसे काय नाही, कसं कसले पैसे आहे का? तुमचं काय जंगलात जागा कसं आहे काय का? आला तू? जंगलात तुमची कसं जागा काय आहे. आला? आमची जागा आहे काय जागा कसं काय आला तुमची? इथं आणि तिथं मंदिरात गेलो ए, आम्ही. ए, हात नको लाव, हात नको लाव, मी लहान आहे ना. ए, चाल तू ए, ए, चाल ए, पोलीस केस करेल ना तुमचं. पोलीस केस करेल. हा, जा, चल. ए, सोड दिलाय. ए, पैसे घ्यायला बघच लागते का दगड आहे, घाल तुझ्या. ऐक ना, अहो, सोड की. निघा तिला तिकडं तू पैसे देतो कसं पैसे बिशे काय पैसे नाही. देतो का सांग मोबाईल काढ. पैसे पैसे काढ मोबाईल घेतलाय मी, मोबाईल घेतलाय मी. मोबाईल मोबाईल दे उलट माझा काय संबंध पैसे काढ कसंच नाही हलू शकत तुझी गाडी सगळी हवा बिवा सगळी गाडी हा अहो, काय? तुझं कसं हलू शकत हो नका ना राव येड्या पैसे तराजू. काढ, चल. पैसे काढ पैसे नाही आमच्याकडे पैसे काढ गाड्या काढी चाल अहो, अहो, कशाला काय गाड्या करताय? काय म्हणलं तुला सांग. आम्हाला घरी जाऊ दे ना. की बघा बरं मामा अहो तराजू राहिले पैसे मागते मोबाईल घेतला त्याने माझा काही येडचाळ करीत होते काय अहो, नवरा बायको आहे आम्ही किरालचे भानगावचे काही खोटं सांगायचं काय बी खोटं सांगत आहेत. अहो मंगळसूत्र बघा नवरा बायको आहेत आम्ही आणि मोबाईल घेतला मोबाईल मध्ये फोटो पण आहेत आमचे अहो देवाला आलतो आम्ही चाललो होतो तर मग थांबलो होतो. हा काय कालवा चाललाय ही पोरं चिडतात दोन तीन तास झालं बघतोय ही येडचाळ करीत होती हा ना. आपल्या इथे. काय नाही फक्त आम्ही गळ्यात हात घालून बसले दिन अहो, नवरा बायको आहे आम्ही. ऐका तुमच्या जंगलात? चुकीमुळे- ऐका ना आपण काय व्यवस्थित सांग कळू दे तुम्ही कस काय म्हणता की यांचं अहो येड वाकडे गळ्यात गळ घालून बसली होती आपली हा? बाकीची माणसं येतात का आता एवढं आहे की नवरा बायको काय इकडे येतात का पण यांनी समजून सांगायचं ना. नवरा बायको तुम्हाला सांगितलं त्यांनी सांगितलं होतं त्याला. पुरावा नाही दाखवलं काय आम्हाला अहो ते मोबाईल घेतला लगेच माझा आल्या तिच्या गळ्यात मनी मंगळसूत्र त्याचा मोबाईल घेतला तू हा बघायचं आणि वरून 10,000 मागत होते पैसे कशाला पाहिजे तुम्हाला पैसे ड्रेसवर आहे मुलगी म्हणून तिला म्हणतो हो तू लग्न झालं नाही गळ्यात बघायचं कपाळा बघायचं पुरीला वडीत होत हा तुला आई बहीण नाही का आहे ना बाप्पू तुझीच बहीण असत काय केलं असतं इथं बहीण नाही आणलं का मला तुझी? दोघांनी होय मारताय हाणताय तुम्ही हा? हा? ते पुरीला काही जग घ्यायची तुझी अरे टोनग्यांनो यावा का नाही इथं धार्मिक स्थळ आहे ते लांबून लांबून लोक येतात पाया पडतात मग त्या देवाला पाया पडायला आलेली माणसं काही सगळीच अशी आहेत. म्हणतो एखादा अर्ध होत असेल पण तुम्ही विचारा ना खात्री करा समज द्या हे धार्मिक स्थळ आहे इथं हे चालत नाही परत यायचं पडायची इथून आले ते मोबाईल घेतला पण पैसे मागत होते ए, नाही मागितलं. ब्लॅकमेल मोबाईल बघा पैसे द्या. मोबाईल काय घेतला तो फोटो बघायसाठी घेतला फोटो होता बघायसाठी घेतला. यांनी आल्या का ब्लॅकमेल नाही करताय तुम्ही सरळ सरळ हा? माणसं येणार नाही तिथं ह्याच्यामुळे लोक देवाच्या ठिकाणी आणि- यायचं माझ्या बायकोला घरीच होता भाड खाऊ अरे देवस्थानाच्या ठिकाणी माणसं आले पाहिजे त्यांना विचारा जीव लावा तुमच्यामुळे देवस्थानाचं नाव खराब होतंय शासनानं एवढा निधी दिलाय आमची जागा आहे म्हणली आमची तुमच्या बापाची घे जागा बरं हं? बरं का? नाही नाही बापू बापू तू चुकलो ऐका, ह्याला गावात घ्या
नाही नाही अहो बापू माझं चुकलं खरं चुकलं काय माझं चुकलं खरंच चुकलं. लोक काही पण ठीक आहे म्हणतो एवढं वाकडं काही झालं नाही पाहिजे नाही नाही पूर्ण येत नाही पूर्ण पुरीला धरून उडतोय तू त्याचा मोबाईल उडतोय त्याच्या खिशातले पैसे तुम्ही काय करता ह्यांचं ब्लॅकमेलच करा ना, पैशासाठीच करताय ना तुम्ही. पैसे मागायची गरज होती तुला मग. नवीन माणसाला याच्या पोलीस केस करावा. नाही 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 दादा खरं माफ करा पर नाही असं होणार. परत वेळेस जर नवीन आलेल्या माणसाला भाविकांना जर त्रास झाला दुसरा बी कोणी केला ना तर पहिलं तुम्हाला जेलमध्ये नाही बापू नाही नाही खरं बापू चुकलं इथून पुढे नाही तुमची जबाबदारी आलेल्या माणसाला त्रास नाही झाला नाही, पाहिजे. इथून पुढे आणि नाही. एवढा शासनानं निधी दिला एवढं सगळ्या सुविधा झाल्या ते पाळणं अमुक तमुक येतेत लेकरं बसतेत आणि मग म्हणतो तरुण आहेत ना हिंडून फिरून आल्यावर दमले असतील बसले सावले आता तरुण आहे ते नवरा बायको हातात हात घेतला मी डोळ्यात टाकला काय फरक पडला बाकीचं काही करत नव्हते आणि मग तुम्ही लगेच सांगायचं समजून तुम्हाला एवढं वाकडं वाटलं ना ही धार्मिक स्थळ आहे इथं काही त्याच्यामुळे आम्ही बापू एन्जॉय करा अरे पण तुम्ही लगेच पैसे मागायला सुरू काय गरज आहे का? तुम्ही यांनी आले ना मोबाईल. आणि करायची तुम्ही डायरेक्ट मोबाईल हिसकून घेता पैसे मागता. बाबा तुमचे लय नाही, उपकार चुकलं झाले खरंच. आमच्यावर. तुम्ही बी थोडस माणसात असं थोडस जवळ माणसं इथं लांब आलात तुम्ही देवस्थान सोडून नशीब मी आलो नाही तर तुम्हाला मारली पाहिजे जवळ कोण चिटपाकून आहे? याच्या अगोदर दोनदा असे प्रकार झालेत ती पोरं आमची तली नव्हती पण आमचं गाव बदनाम झाले एका मुलीची इज्जत लुटली फाईव्ह स्टार त्याच्यामुळे आम्ही दादा माहिती. खरंच म्हणजे ना माफ करा खरं माफ करा पोरांनी एवढं एका कारण. मुलीची इज्जत लुटली होती तुम्ही असं लक्ष ठेवतोय लुटमार चुकलं करून आमच्याकडून खरंच चुकलं आम्ही तुमच्या पाया पडतो तुम्ही आम्हाला पण खरंच पुढे माफ पुढे करा. जाताना सावधगिरीने जायचं थोडस जरा जिथं सहवास असेल लोकांचा असा अनोळख्या हक्याच्या ठिकाणी. अंतरावर कुणी माणसं असतील बा काय अडचण आली ती येतील पळतील मदत करतील आता नशीब तुमचं मी चाललो होतो इथून आवाज ऐकला आलो धावत पळत तुम्ही नसताय तर आज लय मोठा आनंद झाला असता. जेवले काय खाल्लंय का तुम्ही नाही आता निघलंच होता आम्ही. चला माझी वस्ती बाजूला तिथं जेवण करा चला चला यांनी गाडीची हवा आणि सोडली. परत- नाही आम्ही बोलतो गाडी बरं गाडी- तुम्ही टेन्शन नाही घेऊ. एक काम करा, माझी गाडी घेऊन हा तुम्ही घेऊन जा आम्ही बाप्पा आम्ही घेऊन येतो. तुम्ही ढकलत द्यायची तिला हवा भरायची आणि माझ्या घरी आणून लावायच्या बापू काय बापू. माझी गाडी तुमची घेऊन धेंट काढीन गावा तुम्ही आणि ऐका पोलीस स्टेशनला दिली ना तरी यांचं कोण त्यांना आहे ना गावात अशी दिन काढली ना नाही, तो उद्या तयार व्हायचा नाही. खरं पण नाही असं होणार खरंच आम्ही आपल्याच गावाचे कारण की गेल्या वेळेस आपलं प्रकरण झालं आम्ही तेच प्रकरणामुळे म्हणलं की नको पण तुम्ही आमच्याकडे केलं- एवढं ऐका, चुकलं तुम्ही की त्यांना करताय, चांगलं पैसे करताय. हा. तुमचंच काय चुकलं मोबाईल हिसकून न घेणं पैसे मागणं हे चुकीचं आहे ना. चुकलं हा, आमच्याकडून. बरोबर आहे. समजून सांगायचं ना त्या माणसाला. संरक्षण द्या आलेल्या सौ- पाहुण्याला रावल्याला आज 100 लोक येतात उद्या बापू 500. आम्ही शब्द देतो खरंच जेवढे आमचे ते पोर आहेत ना तेवढे सगळे आप आहेत ना ही करतो आता इथून पुढे आलेल्या सगळ्या भाविकांचं लक्ष देतो घाबरल्या रे लेकरू किती चला चला जाऊ द्या. हे चल ती गाडी गाडी बापू नेतो गाडी आम्ही त्यांना आमची गाडी दे